नमस्कार, मी अनिकेत। तर YouTube वरती भरपूर क्रिएटर लोकांचा असा एक्सपिरियन्स आहे की व्हिडिओची क्वालिटी तर चांगली पाहिजेच, पण सोबत ऑडिओची क्वालिटी खूप इम्पॅक्ट करते। म्हणून मी हा काल वायरलेस मायक्रोफोन Amazonवरून मागवला होता। कारण तुम्ही जर हा व्हिडिओ बघाल तर या व्हिडिओची सुद्धा ऑडिओ क्वालिटी खूप खराब आहे। त्याच्यामुळे मी हा काल Amazonवरून हा वायरलेस मायक्रोफोन मागवलाय। तर आपण आज या व्हिडिओमध्ये या वायरलेस मायक्रोफोनचं अनबॉक्सिंग करणार आहोत आणि सोबत याची साऊंड क्वालिटी चेक करणार आहोत। कारण की YouTube वरती या मायक्रोफोनचे भरपूर चांगले रिव्ह्यू आहेत आणि आता परचेस केल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये याची साऊंड क्वालिटी तशी आहे का हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर YouTube वरती भरपूर लोकांचे रिव्ह्यू बघितल्यानंतर सगळ्यांनी मला हा ग्रीन एरोचा वायरलेस मायक्रोफोन सजेस्ट केला होता आणि हा आपल्या बजेटमध्ये आहे। याची Amazon वरती प्राइस आहे 755 रुपये। म्हणून मी काल हा मागवला आणि आज हा मला भेटला आहे। तर याच्यामध्ये बघाल तर अशा पद्धतीने याचं पॅकेजिंग असतं। हा याचा माईक आहे, म्हणजे हा रिसिव्हर आहे आणि या ठिकाणी जर बघाल तर बॉक्समध्ये हा वाला याचा ट्रान्समीटर आहे जो की सी टाईप आहे, जो अँड्रॉइड आणि आता लेटेस्ट वाले जे आयफोन आहेत त्या आयफोनला आपण कनेक्ट करू शकतो। हा आपल्याला मोबाईलला कनेक्ट करावा लागतो आणि हा रिसिव्हर जो आपण ॲज अ माईक म्हणून यूज करतो। ओके, तरी आणि सी टाईप चार्जिंगची केबल दिलेली आहे जो की आपल्या माईकला चार्ज करेल। तर आपण आता याची ऍक्च्युअल साऊंड क्वालिटी आणि याला जे 3 लेवलचं नॉइज रिडक्शन दिलेलं आहे ते आपण चेक करणार आहोत। आता जे तुम्ही सगळं ऐकताय त्याची ऑडिओ क्वालिटी ती विदाऊट माईकची आहे, मोबाईलवरून रेकॉर्ड करत आहे आणि आता मी याला माईक कनेक्ट करणार आहे आणि त्यानंतर याची साऊंड क्वालिटी काय आहे ही तुम्ही सुद्धा कमेंट करून मला सांगा की ती चांगली आहे की नाही। ओके, ठीक आहे। आता मी याचा ट्रान्समीटर जो आहे जो माझ्या मोबाईलला कनेक्ट केलेला आहे आणि याला चालू करण्यासाठी याच्या पाठीमागे एक पुश बटन आहे जे की थोड्या वेळासाठी प्रेस करून ठेवल्यानंतर हा याच्यामध्ये इथं ब्लिंक व्हायला सुरुवात होते आणि याचं समजायचं की हा आपला आता माईक सुरू झालेला आहे। आणि आता याला 3 लेवलच्या आता जो तुम्ही आवाज ऐकताय तो या माईक वरून येतोय, हा माईक रेकॉर्ड करतोय। तुम्हाला हा आवाज साऊंड क्वालिटी कशी वाटते तुम्ही स्वतः सांगा। आता याच्यामध्ये 3 लेवलचं नॉइज रिडक्शन दिलेलं आहे। याच्यामध्ये पाठीमागे बटन आहे ते आपण जेव्हा प्रेस करतो एकदा ब्लिंक केले की समजायचं की आपला आपण 1 लेवलच्या नॉइज रिडक्शनला आहे। त्यानंतर डबल प्रेस केलं ना की 2 वेळा ती लाईट ब्लिंक होते आणि सेकंड लेवल नॉइज रिडक्शनला आपण जातो आणि आता हा आहे सेकंड लेवलचं नॉइज रिडक्शन। याच्यामध्ये साऊंड क्वालिटी कशी आहे ती पण सांगा। आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा बटन प्रेस केले की 3 वेळा ती लाईट ब्लिंक होते आणि आता आपण आहे 3rd लेवल नॉइज रिडक्शनला, ज्याच्यामध्ये तुम्हाला साऊंड क्वालिटी कशी आहे आता किती बाहेरचा नॉइज किती येतोय हे तुम्ही सांगा। आणि याच्यामध्ये आणि अजूनही 2 लाईट दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक बॅटरीसाठी आहे आणि एक रिव्हर्ब मोडसाठी आहे। तर आता जो मी हा रेकॉर्ड करावले हा नॉइज लेवल 3 वरती आहे। ओके, तर ऍक्च्युअल मध्ये याचा आवाज कसा वाटला सांगा, कारण की याच्यामध्ये मला तर काही क्वालिटी वाटली नाही, कारण की साऊंड मध्ये एवढा काही फरक पडला नाही। अजूनही बाहेरचा आवाज खूप येतोय, त्याच्यामुळं असं वाटतंय की उगाच मागवला माईक। तुम्हाला जर माईक चांगला वाटला तर तुम्ही ह्या पण मी स्वतः रिकमेंड करेल की हा माईक तुम्ही घेऊ नका, कारण याच्यामध्ये जेवढे त्यांनी रिव्ह्यू मध्ये सांगितले तेवढ्या पद्धतीने काही साऊंड नॉइज रिडक्शन होत नाही आहे। तर तुम्हाला हा साऊंड कसा वाटतोय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।